स्मार्ट अहमदनगर न्यूज। उलट चालतवारी करणाऱ्या बापूराव गुंडे यांची अशी बातचीत। बापूराव गुंडे यांची आळंदी ते पंढरपूर अनेक वर्षे झाली उलट पायी वारी प्रताप सुरू आहे। दिनांक 8/7/2026 रोजी नागरिकांना व प्रशासनाला जनजागृत करीत असताना त्यावेळेस त्यांनी बोलताना प्रशासनाचे व सरकारचे आभार मानले। आभार मानत असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांची जमीन पालखी महामार्गाला गेली त्यांचा मनपूर्वक आभार मानले व प्रशासनाने पालखी महामार्ग जिथे अपघात होत आहे तिथे लक्षपूर्वक काळजीने काम पूर्ण करावे असा संदेश दिलाय। प्रतिनिधी कालिदास उबाळे। माणूस आपुलकीचा पोई आपल्या ज्येष्ठ आईवडिलांचा गुरुजनांचा खास करून भारतीय संस्कृतीचा सन्मान करावा असा धर्म आव्हान आहे। यावेळेस मी प्रत्येक वेळी मी विविध पोशाख परिधान करत असतो। यावेळी विविध पोशाख परिधान केलेला आहे। यावेळी मी माननीय पंतप्रधान महोदय, माननीय नितीन गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचेच आभार मानलेत। खास करून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानलेत आणि त्याहून भारी म्हणजे ज्या लोकांच्या जमिनी या रस्त्यामध्ये गेल्यात त्यांचा आभार मानलेत, त्यांची घरं दुकानं गेली त्यांचा आभार मानलेला आहे। माझ्या बंधू आणि भगिनींनो, या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचं आणि संत तुकाराम महाराजच्या पालखी मार्गाचं वृत्तीकरण व्हावं यासाठी मी कित्येक वर्षापासून आंदोलन करतो, उपोषण केली। यामध्ये सरकार बदलत गेली आणि माझी तीव्रता वाढत गेली। या रस्त्यामध्ये कित्येक वारकऱ्यांचं निधन झालं, कित्येक जण अपंग झाले, तर काही नागरिक पण अपंग झाले, कित्येक नागरिकांना निधन झालं। त्याचं दुःख मला वाढत गेलं। माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझी तळमळ सरकार पण कित्येक वेळा पोहोचण्याचा प्रयत्न केला। तुम्ही पुणे ते मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर 7 वेळा उलट चालवून उपोषण केलं तरी महाराष्ट्र सरकारनं जाग आली नाही। नंतर मी पुढे फुरसुंगी ते दिल्ली 2 वेळा उलट चालत गेलो तरी केंद्र सरकारला जागा नाही। तिसरी वेळा असा धडका केला की तुळजापूरच्या डायरेक्ट दिल्ली मार्गे जम्मू कटरा आता वैष्णोदेवीच्या चरणी गेलो। त्यावेळी सरकारला जाग आली, दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती उपोषण करून पुढे पाऊल टाकलं। सरकार सगळं हलायला लागलं आणि सरकारमध्ये जी शासकीय यंत्रणा सगळी हल्ली आणि पटकन जाऊन पंढरपूरमध्ये नारळ फोडण्यात आला। या दोन्ही पालखी मार्गाचं रुंदीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं। माझ्या बंधू आणि भगिनींनो, आता काही दिवसात या मार्गाचं काही ठिकाणी काम अपूर्ण असेल ते पूर्ण होईल याचा आनंद आणि जे दुःख आहे त्या सर्व निधन झालेल्या लोकांना मी शोक संदेश देतोय आणि त्यांचा श्रद्धांजली वाहून मी पुढचा संदेश पाठवतोय। माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी सगळ्यांचेच आभार मानलेत। बघा फोटोमध्ये नितीन गडकरी साहेब, मुख्यमंत्री मोदी साहेब आणि पाठीमागं आहेत बघा मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, शिंदे साहेब आहेत आणि खास करून बघा एक बॅनर बघा खास बाबाजवळ एक मिनिट तिथला बॅनर काढा हात घालून। बाबा ती माझी भगिनी पण माझ्या कामी आली, ही भगिनी माझ्याजवळ ह्या बाजूला असं बॅनर कर बघा। ह्यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा फोटो आहे। का तर मी सरकार बदलत गेली पण माझी तीव्रता वाढत गेली, त्यामुळं सगळ्या सरकारांचं मी आभारी आहे, सर्व राजकीय नेत्यांचा आभारी आहे, सर्व पक्षाच्या नेत्यांचा आभारी आहे। माझ्या बंधू आणि भगिनींनो, आमची तळमळ तुम्ही समजून घेतली त्याबद्दल आभारी आहे। एकच विनंती आहे, ज्यांना अपंगत्व आलंय, ज्यांचं निधन झालंय त्या वारकऱ्यांना किंवा नागरिकांना जर सरकारकडून काय मदत पोच नसेल तर मदत पोचवा अशी तळमळीनं आव्हान आहे। त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराज। गेली कित्येक वर्षापासून उलट चालत हितो हा की लोकांनी सगळं चालावं, सगळं वागावं, माणूस आपुलकी जपावी, आपल्या ज्येष्ठ आईवडिलांचा गुरुजनांचा सन्मान करावा